तमाशा पाहण्यास हो तुझ्या तमाशा पाहण्यास लोकांना आणि मना मल घ्या रामशाही विचार करून आजी बांधव आले शांत झाले आहेत बसून बांधव आले शांत झाले आहेत बसून आणि नरम गोपळा शाहीर गंमत कराल तुम्ही कसं आओ शास्त्रानी पुराणा लिहिले शास्त्रानी पुराण आहो लिहिले हे त्यानं आणि पावे शोधून शाहीचा राहील तुमची शान आहो शाहीर मधूची आणि बंडूची आहो शाहीर मधूची आणि बंडूची हो जोडी या रवीची आहो जोडी या रवीची बसल्या पब्लिकला अहो बसल्या पब्लिकला हमारे सवाल का जवाब नहीं दिया तो मुझे कोई गम नहीं हमारे सवाल का जवाब नहीं दिया तो मुझे कोई दम नहीं मैं सही आप कहता हूँ शायद साहब करीब बातों में कोई दम नहीं है मेरे बातों में कोई दम नहीं है मैं भी सिक्का हूँ कलदार मैं भी सिक्का हूँ कलदार तू है चिल्लर खुर्दा मैं भी सिक्का हूँ कलदार तू है चिल्लर खुर्दा ये शाहिद मधुकर को अजमाने आए अपने रामू शाहिद का खुर्दा इसलिए मैं क्या कहता आहो मुन्नी बदनाम हुई तारलिंग तेरे मुन्नी बदनाम हुई तारलिंग हम भी तैयार हुए आज लड़ने के लिए 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 तैयार हुए आज लड़ने के लिए वो तेरे संग शाही तेरे संग होगा जंग यहाँ हम भी तैयार हुए आज लड़ने के लिए हम भी तैयार हुए आज लड़ने के लिए
शाहिरीची नशा चढली पाहिजे आणि लोकांना मजा वाटली पाहिजे. ओ शाहिरी ज्ञान का जब चढ़ गई नशा, चढ़ गई नशा. ओ शाहिरी ज्ञान का जब चढ़ गई नशा, चढ़ गई नशा. ओ सच्ची है मिलती दशा, मिलती दशा. ज्यावेळेस ते पठाण शिवाजीच्या महाराजचा जिकडे तिकडे दरारा होता, शिवाजी महाराजचा जिकडे तिकडे दरारा होता, त्यावेळेस त्या शिवाजी महाराजला त्याच्या सामने कोणीच नव्हतं येत शिवाजी महाराजच्या. त्यावेळेस ते पठाण साहेब म्हणे तुमच्या विरोधात आम्ही बी झालो. त्यावेळेस म्हणाले बसले आम्ही तयार हुए आपसे लढणे के लिए. ओ शिवाजी के पीछे घूम रहे देवा, घूम रहे देवा. शिवाजी के पीछे घूम रहे देवा, घूम रहे देवा. शिवाजी को बोले भागेगा, भागेगा. शिवाजी को बोले भागेगा, भागेगा. शिवाजी के पीछे वो पठान घूम रहे थे. शिवाजी को बोलने लगे भागेंगे का, भागेंगे का. त्यावेळेस माझे माय बाबू त्या एका खेड्या गावामध्ये गंमत होती आणि त्या शहराचा पोवाडा चालू होता. पोवाडा ऐकण्याकरता शिवाजी महाराज चालले गेले. त्यावेळेस शिवाजी महाराज चालले गेले आणि बसून पोवाडा ऐकून राहिले. त्यावेळेस हे पठाण लोक त्या शहराच्या गमतीत गेले. त्या पठाणना कशी सुरुवात लागली कशी नाही तर माहिती नाही. त्या शिवाजी महाराजचा पिछा करण्याकरता पिछा करत त्या गमतीमध्ये गेले. तर ते पठाण लोक आले, ते शाहिराला दिसून गेले. हे शाहिराला दिसून गेले. त्यावेळेस त्या शाहिराना पठाणाला पाहता बरोबर त्याने जे पहिली कडी होती बदलून दिली आणि त्या पठाण साहेबाच्या वतीची कडी म्हणली. कोणती? पठाण साहब हमारे मान है, वही हमारे भगवान है. पठाण साहब की हमारी या शान है. या 30 शब्दासाठी त्या शिवाजी महाराजचा पुराण वाचला माझे माय बाबू. शायरीमध्ये किती शक्ती आहे, त्या शायरीमध्ये किती शक्ती आहे. त्या 30 शब्दापासून त्या शिवाजी महाराजचा त्या ठिकाणी प्राण वाचला. हे त्या शायराने हे 30 शब्द म्हणले. यांना ध्यान लागलं पठाण लोकांना. हे पठाण लोक उभे राहिले. त्यावेळेस सूचना शिवाजी महाराज समजून गेले काम होऊन राहिले. पठाणाचं नाव घेता बरोबर शिवाजी महाराज उठले, त्या ठिकाणी घोड्या बसले आणि परत आपल्या घराकडे आले शिवाजी महाराज. आणि जिजाऊ मातेला सांगू लागले की आज त्या शायराची गंमत होती, ते गंमत बघण्याकरता गेलो. त्या गमतीमध्ये पठाण लोक सुद्धा मला मारण्याकरता आले होते, पण त्या शायरापासून माझा प्राण वाचला. त्यावेळेस
जिजामातेने आपल्या किल्ल्यावरती शाहीर लोकांना आवडीने बोलावला आणि पोहळा ठेवला. तेपासून या शाहिरीची मान म्हणता त्या आवडीने आणि मानदार सुरुवात झाले माझे मायबाप. त्या वेळेपासूनच या शाहिरीला मान चढला आणि शाहिरी अंमलात आली माझे बाबा. ऐका समजून काय होतं. शिवाजी महाराजचा पिछा केला लपू लपू, पण शिवाजी महाराज त्यांच्या हाती नाही लागले. म्हणून अरे हम भी तैयार हुए आज लड़ने के लिए, हम भी तैयार हुए आज लड़ने के लिए. हम भी तैयार हुए आज लड़ने के लिए, हम भी तैयार हुए आज लड़ने के लिए. अरे हम भी तैयार हुए आज लड़ने के लिए. उस समय शाहीर ने गीत बताया और बातों बातों शिवाजी महाराज उसके बातों में समझ पाया, वहां से निकल घर आया. शाहीर मधुकर ने सभा में गाया, हम भी तैयार हुए आज लड़ने के लिए, हम भी तैयार हुए आज लड़ने के लिए. आपल्याला शाहीर रामोजी आणि राजूजी मंचकालच्या आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करतील. पहिल्या राऊंडात 2 घ्या.